तर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। महानंदा डेअरी गुजरातकडे वळवली जाते असा आरोप संजय राऊतांनी केलाय। खोक्याचं राजकारण बरोबर चाललंय, संजय राऊतांनी विखेंवरती हा आरोप केलाय। तर संजय राऊतांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय। राऊतांनी आरोप सिद्ध करावे तर राजकारणातनं संन्यास घेईन असं आव्हानच विखे पाटलांनी दिलंय। एक एक या महाराष्ट्रातली संस्था उद्योग हा गुजरातकडे वळवला जातो आहे। उद्या मुंबई सुद्धा गुजरातला देतील। महानंदाचे चेअरमन कोण होते? राधाकृष्ण विखे पाटलांचे सख्खे मेवणे पाहुणे, आणि पाहुण्यांनी दिलं महानंदा। शेकडो कर्मचारी आहेत तिथे। काय केलं या विखे पाटलांच्या पाहुण्यांनी आणि मेहुण्यांनी? काय मत याच्यावरती भूमिका व्यक्त करा। तुम्ही एक डेअरी चालवू शकत नाही महाराष्ट्र सरकारची। स्वतःच्या डेऱ्या बरोबर चाललेल्या आहेत, स्वतःच्या खोक्यांचं राजकारण बरोबर चाललेलं आहे। असे जे मुक्त उधळत आहेत त्यांना खरं मानसोपचाराची गरज आहे। अशी कुठली 50 एकर जमीन ते म्हणतायत, ते जर ते आरोप म्हणतायत तर खरं म्हणजे त्यांच्या विरुद्ध आबरूनुसार दावा मी दाखल करणार आहे। आता मी आतापर्यंत पुष्कळ आम्ही काही गोष्टी पथ्य पाळतो। त्यांनी काय त्यांच्या जीवनात व्यक्तिगत जीवनात सुद्धा उद्योग केलेत, कोणाचे घर फोडले, कोणाचे घर उद्ध्वस्त केले, आता ती आता मला नाव सांगावं लागतील। 50 एकर दावा काय तुम्ही सिद्ध करा ना। मी राजकारण संन्यास घेऊन टाकेन।